ज्ञानात सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम दुःखात अखंड राहू दे. सद्गुरू आणि माईंना वंदन करतो आणि इथे जमलेले सर्व श्रोतेगणांना माझा नमस्कार. माझी सुरुवात BMMनी सुरू झाली. बृहन महाराष्ट्र मंडळाचं कन्व्हेन्शन बे एरियामध्ये होतं. तिकडे मला इन्व्हाइट केलं होतं. तिकडे मी सुखाचा पासवर्ड देऊन आलेलो आहे. त्याच्यानंतर तिथून सेंट डिएगो, देन टोरंटो म्हणजे कॅनडा, टोरंटोवरनं डॅलसवरनं ह्युस्टनवरनं अटलांटा आणि अटलांटावरनं आता काय म्हणतात रॅलीला जाऊन येणार आहे आणि मग घरी जाणार आहे. 1.5 महिन्याची टूर माझी झालेली यावेळेला सगळ्यात मोठी झाली. मागच्या वेळेला थोडीशी कमी होती. असो, अटलांटाला मी फर्स्ट टाईम येतो आहे. त्यामुळे सुरभी, आमची जी सुरभी सुभेदार सामंत आहे, तिने खूप आग्रह केला म्हणून मी अटलांटाला आलो. आणि ती खरी म्हणजे तिने बोलली मी प्रयत्न करते इकडे आणि जेवढ्या लोकांना सांगता येईल तेवढं मी सांगेन. तर तिने मला वाटतं खूप छान काम केलेलं आहे. आणि तुम्ही एवढे सर्व आला, सर्वांना धन्यवाद. तुम्हाला जे नवीन सगळे लोक आहेत त्यांना प्रश्न पडला असेल की जीवनविद्या म्हणजे काय. आणि जीवनविद्या म्हणजे सद्गुरू काय म्हणतात की जीवन जगण्याची कला, म्हणजे आपल्याला जीवन जगायचं कसं हे शिकवणारी कला. आता तुम्ही म्हणा आम्ही जीवन जगतोच आहोत, बरोबर ना. सगळेजण जन्माला येतात आणि वरती जातात. त्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की जीवन जगायला लागतं, तिथे काय. पण जीवन जगायचं कसं हे शिकवते ती जीवन जगण्याची कला, म्हणजेच आमची जीवनविद्या. जीवनविद्येचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परमार्थ आणि प्रपंच, अध्यात्म आणि संसार यांचं दोघांचा समन्वय केलेला आहे. समन्वय केला म्हणजे काय की दोन्हीचे एक्स्ट्रीम आम्ही करत नाही. काही लोक परमार्थाचा एक्स्ट्रीम म्हणजे सगळं सोडून जातात, जाऊन संसार सोडतात किंवा नुसतं अध्यात्म करत बसतात. आणि काही लोक प्रपंचच करत राहतात, त्यांना कधी अध्यात्माची काही गोडीच नसते, त्यांना अध्यात्माची गरज पण वाटत नाही. पण जीवन जगण्याची, जीवन जर सुखाने जगायचं असेल तरच अध्यात्माची गरज असते. पण जीवन जगण्यासाठी कसलीच गरज नसते. जीवन जगायचं, रडायचं आणि वरती जायचं एक दिवस. आणि आपण ते बघतोच आहे काय चाललंय जगामध्ये. त्यामुळे जीवन जगायचं कसं आणि हार्मोनी कशी आणायची आपल्या लाईफमध्ये, म्हणजे प्रपंच आणि परमार्थाचा पण बॅलन्स व्हायला पाहिजे. आणि प्रपंचामध्ये सुद्धा करिअर, फॅमिली, सोशल लाईफ आणि सोशल वर्क आणि आपली हेल्थ या सर्वांचा बॅलन्स होणं खूप गरजेचं आहे. आणि या सर्वांचा संबंध कुठेतरी विचारांशी येतो हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला वाटतं हेल्थ चांगली व्हायला पाहिजे असेल तर एक्सरसाइज केले पाहिजे, चांगलं खाणं, डाएट वेट हे सगळं जरी खरं असलं तर एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे विचार. कारण आपल्या मनाचा संबंध म्हणजेच विचारांचा संबंध सगळीकडे येतो. म्हणून सद्गुरू म्हणतात की विचार बदलले की नशीब बदलतं, परिस्थिती बदलते, आरोग्य बदलतं, सगळं काही बदलू शकतं. सगळ्यांचा परिणाम, विचारांचा परिणाम सगळ्यांवर होत असतो. पण हे विचार करायचे कसे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण विचार येतात, आपण करत नाही. आपल्याला माहीत पण नसतं. जनरल माणसाला आहे ना आपण विचार करतो हे पण माहीत नसतं. कळलं ना. आपलं मन आहे, आपण विचार करतो, ह्याच्याबद्दल कोणालाही गंध नसतो. सगळ्यांना वाटतं काय विचार येत आहेत, पण हे विचारांवर कंट्रोल येणं खूप गरजेचं असतं. म्हणून अध्यात्म म्हणजे कुठेतरी डोळे मिटून बसणं आणि भजन करणं किंवा हे नाही आहे. ते आपलं एक रुटीन म्हणून करायचं असतं. पण खरं अध्यात्म कशाला म्हणतात तर आपल्या विचारामध्ये परिवर्तन करायचं आहे. आपले विचार हे जे आपण जे करतो ते करायला शिकलं पाहिजे. आज काय झालं आहे, विचार येतात म्हणून अध्यात्मामध्ये असं म्हणतात की मन आपल्याला नाचवतं.
मन आपल्यावर कंट्रोल करत आहे, मन आपल्यावर स्वार झालेलं आहे, मनाच्या अधीन आपण झालेलो आहोत आणि आपल्याला मनाचं काहीच माहीत नाही. म्हणून मन आपल्या स्वाधीन होणं, मनावर पूर्ण कंट्रोल येणं, मनाला आपण सांगू तसं मनाला वागवायला लावायचं म्हणजे अध्यात्म थोडक्यात. आणि ह्याचा परिणाम एकदम तुम्ही एका टोकाला गेलं तर ते परमार्थ सापडतो आणि एकीकडे मनावर कंट्रोल करून प्रपंच पण सुखाचा करता येतो. आता सुखाचा शब्द वापरल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो की आम्हाला माहीत आहे सुख, कारण आमचे लोक जेव्हा सुखाचा पासवर्ड म्हणून सांगायला कोणाकडे गेले होते म्हणजे ॲडव्हर्टाईज करायला, तेव्हा काही लोकांनी अमेरिकेत सगळं आहे ना, बंगले आहेत, कार आहे, सगळं आहे, ते म्हणजे आमच्याकडे सगळं आहे, आम्ही सुखीच आहोत. म्हणजे काय सुख म्हणजे काय, इथून सुरुवात आहे. सुख म्हणजे पैसा नाही हे लक्षात ठेवायचं. पैसा हा पाहिजे प्रपंचासाठी, पण पैसा मिळूनच सुखी होईल माणूस अशी काही गॅरंटी नाही आहे. इनफॅक्ट मी गॅरंटी देतो की पैसा मिळून माणूस सुखी होत नाही, नुसता पैसा मिळून. म्हणून पैशाबरोबर आपल्याला एक शहाणपण किंवा आध्यात्मिक शहाणपण किंवा आपण त्याला स्पिरिच्युअल विजडम हे जर आपल्याला मिळालं तर आपल्याला मागे बोलायला आवाज करू नका, बाहेर घेऊन जा. स्पिरिच्युअल विजडमला खूप महत्व आहे, लक्षात ठेवायचं. स्पिरिच्युअल विजडम म्हणून मी आहे ना जास्त स्पिरिच्युअलिटी मी जात नाही. आम्ही शिकवतो, आमचं जे कर्जतला ज्ञानपीठ आहे अप टू दिव्य साधनेपर्यंत डिव्हाइन मेडिटेशन पण आम्ही शिकवतो. पण जनरल पब्लिकसाठी किंवा यूथ, ज्याला मी जास्त लोकांना यूथला महत्त्व देतो, कारण त्यांच्या पुढे संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे, कळलं की नाही. तर त्यांना आपलं आयुष्य घडवता येईल चांगल्या रीतीने, करिअर चांगलं करता येईल, हेल्थ चांगली ठेवता येईल, सोशल लाईफ चांगलं होईल आणि फॅमिली लाईफ पण चांगलं होईल. तर ह्या दृष्टीने आहे ना सद्गुरूंनी ही जी जीवनविद्या निर्माण केलेली आहे याच्यामध्ये त्यांनी अध्यात्ममधलं विजडम प्रिन्सिपल्स ही आपल्या जीवनामध्ये कशी उपयोगी पडतात हे सांगितलेलं आहे. तर माझा लेक्चर तर मी विचारलं सुरभीला आणि या लोकांना, तर यांनी सांगितलं की काही लोकांना पेरेंट्सचे प्रॉब्लेम्स आहेत, काही लोकांना बाकीचे प्रॉब्लेम भरपूर आहेत. सगळे काय मी एका मिनिटात कव्हर करू शकत नाही. म्हणून मी असा विचार केला की थोडीशी स्पिरिच्युअल प्रिन्सिपल्स तुम्हाला जर सांगितली आणि त्याचा संबंध आपला प्रपंच, आपल्या मुलांशी, आपल्या करिअरशी कसा येतो जर सांगितलं आणि त्याच्यातनं आपण एखादी स्ट्रॅटेजी सिंपल की जी तुम्ही घर बसल्या जाता येता गाडी करू शकता अशी जर तुम्हाला साधना शिकवल्या आणि त्याच्यातनं जर तुम्हाला पेरेंटिंग चांगलं करता आलं, तुम्हाला घरी लाईफ, फॅमिली लाईफ चांगलं करता आलं, करिअर चांगलं करता आलं तर काय छान आहे ना. मग त्या दृष्टीने मी तुम्हाला एकदम सिंपल स्ट्रॅटेजी, एकदम हाय लेवलची मेडिटेशन शिकवणार नाही आहे, ते पण आम्ही शिकवतो पण ते नंतर बघू कधीतरी. पण सध्या मला फक्त तुम्हाला आपली जी प्रिन्सिपल्स आहेत, स्पिरिच्युअल प्रिन्सिपल म्हणतो किंवा फंडामेंटल प्रिन्सिपल, फंडामेंटल ट्रूथ, जे आपल्याला लॉजिकली माहीत असतं पण त्याची जाण झालेली नसते. वी आर नॉट कॉन्शियस, वी नो बट वी आर नॉट अंडरस्टूड इट, वी आर नॉट कॉन्शियस अबाउट इट, असा प्रॉब्लेम होतो. म्हणून पहिलं प्रिन्सिपल काय की सर्वांमुळे मी आहे. हा मी शब्दाला खूप महत्त्व आहे. हा मी शब्द मी खूप रीतीने वापरणार आहे. सर्वांमुळे मी आहे याचा अर्थ काय की मी जगतो आहे, मी यशस्वी होतो आहे, मी आनंदी सुखीचा आहे, तो सर्वांमुळे आहे हे लक्षात ठेवायचं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा आपल्याला कोविडमध्ये जास्त समजला की घरी जरी आपल्याला क्वारंटाईन केलं होतं तरी सुद्धा खायला पाहिजे, सगळं पाहिजेत ना, मेडिकल पाहिजे, फॅसिलिटी सगळ्या पाहिजे होत्या आणि हजारो लोक काम करत होते, लाखो लोक, कोट्याधी लोक काम करत होते तुम्ही जीवन जगावं म्हणून. तुम्ही तो व्हॅक्सिन वॉर पिक्चर बघितला असेल बहुतेकाने. व्हॅक्सिन वॉरमध्ये सायंटिस्ट लोक सुद्धा आपलं जीवन धोक्यात टाकत होते का तर एक व्हॅक्सिन बनवून जगाला द्यायला पाहिजे, बरोबर की नाही. त्यामुळे लाखो नाही, करोडो लोक नाही, खरं म्हणजे विश्वातले सगळे लोक तुमच्यासाठी काम करतात. हे आपल्याला लक्षात येत नाही कारण आपण फक्त आपलं लॅपटॉप घेतला, लॅपटॉपसाठी किती लोकांनी काम केलं, वायफायसाठी किती लोक काम करत आहेत,
आपल्याला कुठे जायला लागतं, म्हणजे आपल्याला ते काय म्हणतात त्याला अंतराळामध्ये आपल्याला हे पाठवायला लागतात जर आपल्याला GPS मिळण्यासाठी, आणि आपण GPS रोज वापरतो, बरोबर ना. तर सांगायचा मुद्दा काय की सर्वांमुळे मी आहे, म्हणजे मी जगतो आहे हा सर्वांमुळे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला पटतंय ना सगळ्यांना? मी काय एक्सप्लेन करून सांगण्याची गरज नाही, कारण वेळ नको घालूया. सर्वांमुळे मी आहे म्हणजे आपल्याला डॉक्टर लागतो, आपल्याला सगळे लागतात रोज, पण तरीसुद्धा आपण काय म्हणतो, इट्स माय लाईफ. हल्लीची तरुण मुलं काय म्हणतात, इट्स माय लाईफ, मी, माझं, ह्याच्यामध्ये सगळेजण अडकलेले आहेत. म्हणजे खरं मी आणि माझं होण्यासाठी इतर लोक लागतात, पण आपण काय म्हणतो, आय एम माय सेल्फ, आय डोंट केअर फॉर अदर्स, इट्स माय लाईफ. मग जीवनविद्या काय सांगते, इट इज नॉट माय लाईफ, इट इज नॉट अवर लाईफ, इट इज वन लाईफ, म्हणजे लाईफ ऑफ ऑल. सगळ्यांमुळे तू जगतोय, कधीही विसरू नको, कधीही. मग याचा उपयोग काय आपल्या डे टू डे जीवनामध्ये? म्हणून तुम्ही प्रत्येकाबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. सतत नुसतं थँक्स म्हणणं आणि कृतज्ञ राहणं याच्यामध्ये खूप फरक आहे. पटतंय तुम्हाला? थँक्स आपण म्हणतो आपल्या फॉर्मॅलिटी, काय झालं की थँक्स, पण खरं म्हणजे कृतज्ञ राहणं एवढं सोपं नाही. कृतज्ञ राहणं म्हणजे सतत जाणीव असणं. मी काय म्हणतो ते समजलंय? सतत जाणीव असली पाहिजे आपल्याला, प्रत्येक गोष्टीची, प्रत्येकाची जाणीव असली पाहिजे. आपलं काय असतं, एखाद्या माणसाने मदत केली की आपण खुश होतो, त्याच्याबद्दल ग्रेटफुल राहतो थोडे दिवस, नंतर आपण विसरतो. आणि 10 चांगल्या गोष्टी केल्या आणि एक जर चांगली नाही गोष्ट केल्या तर आपण त्याला म्हणजे बाजूला काढतो, विसरतो आपण. विसर हाही आपल्याकडे म्हणजे आपल्या 5वीला बोललेली आहे. सतत आपण विसरत असतो प्रत्येक गोष्टी, आणि लोकांनी काहीतरी आपल्यासाठी केलं आहे हे तर आपण नक्कीच विसरतो, बरोबर ना. म्हणून जीवनविद्या सांगते की कृतज्ञता हा साधासुद्धा विचार नाही, कृतज्ञता हा साधीसुद्धी भावना नाही आहे. कृतज्ञतेने तुम्हाला सर्व काही मिळवून देण्याची शक्ती एका कृतज्ञतेमध्ये आहे. हे ऐकून तुम्हाला जरा असं नवल वाटलं असेल, पण तुम्हाला मी एक सांगतो की जेव्हा तुम्ही कृतज्ञ असतात सतत सतत, आणि याच्यासाठी काय करायला लागते, साधना करायला लागते. सहज आपण कुठल्याच गोष्ट करू शकत नाही. म्हणून आम्ही कृतज्ञतेची साधना रोज करायला सांगतो. रोज सकाळी उठल्यानंतर डोळे उघडले कोणामुळे? ईश्वरामुळे. मी हात वरती करत नाही, ईश्वरामुळे. त्याचे आभार मानले पाहिजे, आई वडिलांचे आभार मानले पाहिजे, आपली बायको, आपली मुलं, आपला नवरा, आपले सगळ्यांबद्दल आपण कृतज्ञ राहायला पाहिजे. पण हे आपण म्हणतो आम्ही आहोतच, पण आपल्याला ते व्यक्त करता आलं पाहिजे. नुसतं आहोत म्हणून चालणार नाही. मी आई वडिलांबद्दल कृतज्ञ आहे, झालं. पुढे काय? आई वडिलांची तू काळजी घेतोयस का? आई वडिलांना विचारतोयस का कधी? स्वतःलाच पाहायचं आपण सेल्फी काढून की आपण कितपत कृतज्ञ आहोत. कळलं? आई वडील सोडून द्या, आपल्या कंपनीबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत हा जरा विचार करा. मी एका मोठ्या पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये गेलो होतो, नाव घेत नाही, गव्हर्नमेंट होतं अंडरटेकिंग, आणि 30 लोकच होते ट्रेनिंगला, आणि ते सगळे डायरेक्टर आणि अबाव लेवल, डायरेक्टर लेवल आणि CEO लेवल या लेवलचे लोक बसले होते. आणि याच्यामध्ये आम्ही हा कृतज्ञतेचा पॉईंट मांडला, आणि मी विचारला प्रश्न की तुमच्यापैकी किती लोकांना आपली कंपनीबद्दल कृतज्ञता वाटते? बघा, खोटं म्हणून सुद्धा कोणी हात वरती नाही केला. हे जाऊन दे, आता विचारतो कशाला, लाजेने आपण वरती करतो ना, तरी वरती कोणी गेला नाही. आणि मग तो CEO आला, त्या CEOनी थँक्स गिव्हिंगच्या वेळेला सांगितलं की आपल्याला हा एवढा सिंपल विषय आपल्याला कळला नाही की ज्या कंपनीमुळे आज आमची मुलं मोठी होत आहेत, शिकतायत, त्या पैशाने आम्ही शिकतोय, आम्हाला चांगले बंगले, चांगले फ्लॅट मिळालेले आहेत, चांगली गाड्या मिळालेल्या आहेत, आम्ही एन्जॉय लाईफ करतोय. त्या कंपनीबद्दल कृतज्ञता बाळगण्याची आम्हाला गरजच वाटली नाही कधी. कारण प्रत्येकाला एक कारण आहे. आपल्याला वाटतं आम्ही काम करतो, ते पगार देतात, काय मोठं करतात,
हा एक आपल्याकडे विषय असतो विचार. आमच्याकडे जेव्हा युनियन्स असतात, मी फॅक्टरीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे, तिथे युनियनला असं वाटतं की आम्ही काम करतो म्हणून पगार देतो. एक लक्षात ठेवायचं, आपण नुसते काम करत नसतो. आपल्याला ट्रेनिंग कंपनी देते, मोठमोठी इन्स्ट्रुमेंट, कॉस्टली इन्स्ट्रुमेंट शिकण्याची संधी आपल्याला कंपनी देते, आपल्याला अनुभव कंपनी देते. त्याच्या जीवावर आपण पुढे प्रोग्रेस करत जातो. त्यामुळे कंपनीबद्दल कृतज्ञता वाटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून आम्ही आता ही जेव्हा गोष्ट आम्ही आमच्या तरुणांना शिकवली, तेव्हा आमच्याकडे डॅलसला एक मुलगी आहे, मुलगी म्हणजे आता आई आहे, ती ऑफिसला जाताना तिने एक वेगळं इनोव्हेटिव्ह आयडिया मला सांगितली, म्हणजे माझ्या डोक्यात नव्हती आली. तिने काय केलं, ऑफिसमध्ये जाताना ऑफिसला ती नमस्कार करायची जायच्या अगोदर. एवढंच नव्हे तर त्या दिशेने जाताना, आपण रस्त्याने जाताना किंवा गाडीतनं जातो आपण, तेव्हा आपल्याला टेम्पल दिसतात की नाही, आता इथे नाही इंडियात दिसतात, तेव्हा आपण असं असं करतो की नाही, प्रत्येक जण टेम्पल दिसलं की आपण असं करतो. तर ती बोलली, हे माझं टेम्पल आहे ना, इथे मी वर्शिप करते. म्हणून ती जाता येता जरी दिसलं तरी ती नमस्कार करते. ही गोष्ट मी जेव्हा सगळ्यांना सांगायला सुरुवात केली, तेव्हा आता आमचे सगळे लोक करायला लागले. नुसतं नमस्कार नाही, मनापासून. मी पण माझा मुलगा मोठ्या महिंद्रामध्ये आहे, माझ्या वाटेत ती दिसते, मी पण नेहमी जाताना नमस्कार करतो, पण हा आहे म्हणून आम्ही चालले आहोत. सांगायचा मुद्दा काय माहिती आहे की जेवढे तुम्ही कृतज्ञ राहाल, आणि कृतज्ञता तुमच्याकडनं व्यक्त व्हायला पाहिजे, नुसतं आहे म्हणून चालणार नाही. माझी बायकोबद्दल मी कृतज्ञ आहे, अरे काय बायकोची तू काळजी घेतोस का, बायकोचं मन राखतो का तू, हे सगळं बघायला पाहिजे ना, नुसतं म्हणून चालणार नाही. तसं कंपनीसाठी आपण लॉयल आहोत का, कंपनीसाठी आपण मनापासून काम करतोय का, या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा असतो आपण, तरच आपण कृतज्ञ असतो, लक्षात ठेवायचं. म्हणून कंपनीबद्दल कृतज्ञ असणं हे खूप महत्त्वाचं आहे. सद्गुरू त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की कॉम्पिटिशनबद्दल म्हणून कृतज्ञ राहा. बघा, आपण काय म्हणणार, कॉम्पिटिशन कशाला पाहिजे आम्हाला. एका अमेरिकन यांनी म्हटलं बिझनेसमध्ये, इट इज नॉट इनफ दॅट आय विन, माय कॉम्पिटिटर शुड लूज. म्हणजे बघा भावना काय त्याची, म्हणजे मी मोठा झालो तर मला इतका इंटरेस्ट आहे, तो मेला पाहिजे. व्हॉट इज दिस नॉनसेन्स. तू जेव्हा दुसऱ्यांचा विचार वाईट करतो, तो विचार तुमच्या अंतर्मनात जातो आणि तुमचंच वाईट होतं, लक्षात ठेवायचं. हा एक वेगळा विषय आहे, तुम्ही आज घेणार नाही. मन, बहिर्मन, अंतर्मन हे सगळं आम्ही वेगळा विषय घेतो, माइंड मॅनेजमेंट म्हणून. तो काय सगळं घ्यायला वेळ नाही, कधी पुढे बघू. तर सांगायचा मतलब काय की तुम्ही जर दुसऱ्यांचा वाईट विचार केला, कोणाचाही असू दे, तो विचार तुमच्या मनात जातो, अंतर्मनात जातो आणि तो तुमच्या आयुष्यात येतो, जीवनात घडून येतो तुमच्या. लक्षात ठेवा, दुसऱ्यांचं वाटोळं होण्याचा विचार जरी केला तुम्ही, तरी तुमचं हळूहळू वाटोळं होण्याचं लक्षात ठेवा. आता हे जर प्रिन्सिपल आपल्याला समजलं नाही तर आपण जीवन जगणार कसं, सांगा मला. जीवन जगताना मग आपण सहज लोकांबद्दल वाईट विचार करतो, सहज. त्यासाठी प्रयत्न करायला लागत नाही, चांगले विचार करण्यासाठी प्रयत्न करायला लागतो, बरोबर ना. म्हणून ग्रॅटिट्यूड आहे ना, जेवढं तुम्ही कृतज्ञ राहाल प्रत्येकाबद्दल, तुमच्या बॉसबद्दल, तुमच्या कंपनीबद्दल, तुमच्या सबऑर्डिनेटबद्दल, तुमच्या ऑफिसमधल्या स्टाफबद्दल, घरच्यांबद्दल, जेवढे तुम्ही कृतज्ञ राहाल तेवढे तुम्ही त्यांच्याशी जोडले जाल. म्हणून आम्ही म्हणतो कृतज्ञता ही जो गोंद आहे, गोंद, तो तुम्हाला जोडतो एकमेकांना. म्हणून तुम्ही येणार ज्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त मनात जरी केली, तोंडी केली पाहिजे नाही, मनात जरी केली आणि त्याप्रमाणे वागायला पण पाहिजे, तर तुम्ही त्या माणसाशी जोडले जा, याची मी गॅरंटी देतो. अजून एक फायदा सांगतो, तुम्ही जेवढे कृतज्ञ राहाल आहे त्याबद्दल. आता आहे हा शब्द नीट समजून घ्या. आहे म्हणजे काय, जे आपल्याकडे आहे, जे आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल जर आपण कृतज्ञ राहिलो तर आहे हे वाढत जातं. पुन्हा तो सबकॉन्शियस माइंडचा सिद्धांत आहे की तुम्ही आहेचा विचार म्हणजे अबंडन्सचा विचार करायला लागला. कारण आपण जेव्हा म्हणतो माझ्याकडे सगळं आहे, तेव्हा ते अबंडन्सचा विचार आहे. आणि आपण जेव्हा म्हणतो माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, सगळं असतं तरी नाही बद्दल बोलत राहतो. ज्याच्याकडे फ्लॅट आहे तो म्हणतो बंगले नाही, बंगला आहे तो म्हणतो मोठे बंगले नाही.
नाही याच्यावर जेव्हा तुम्ही जोर द्याल, नाही 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 सबंध दिवस, आणि आपण तसंच करतो, नाहीवर जोर देतो. आपली मुलं चांगली असतात पण थोडंसं काय वाईट असेल तेच सांगत बसतो सगळ्यांना, हे वाईट हे वाईट, हे असंच करतो तसं करतो. ती सवय झाली आपल्याला. तुम्ही जो फोकस कराल ते एक्सपांड होईल हे लक्षात ठेवायचं. तुला बोलू, जे फोकस कराल तेच एक्सपांड होईल. म्हणून मुलांना जर तुम्ही चांगलं चांगलं बोलत राहिला तर तेच एक्सपांड होईल, मुलं चांगली व्हायला लागतील. आणि वाईटावर दोष देत तुम्ही जर बोलत राहाल तेच तेच तेच, हा असंच करतो, हा हेच करतो, तेच करत असेल, मी नाही म्हणत नाही, पण बोलू नका. चांगल्याचा विचार करा, तेच बोलत राहा, हळूहळू तो चांगला होईल, लक्षात ठेव. म्हणून मुलांच्याकडे आता आम्ही नेहमी एक उदाहरण देतो. एखादा मुलगा लहान असतो ना, त्याला आपले कोणतरी पाहुणे म्हणून विचारतात, काय कोण होणार पुढे, तो म्हणतो डॉक्टर होणार. वडील लगेच म्हणतात, कसला डॉक्टर, कंपाऊंडर झाला तरी पुढे. कारण तो अभ्यास करत नसतो, त्यामुळे चिडतो वडील. चिडणं स्वाभाविक आहे, मी त्याच्याबद्दल काय म्हणत नाही. आपल्याला राग येतो, अभ्यास नाही करायचा, कसला डॉक्टर म्हणतो मला थोडा. पण असं म्हटल्याने त्याच्यात तुम्ही मनात टाकताय की तो होणार नाही. आता तो कसं घेईल ते त्याच्यावर आहे. तो म्हणत करूनच दाखवतो म्हटलं तर वेगळं आहे, पण आपल्या बाजूने आपण केअर घेतली पाहिजे, बरोबर. म्हणून आमच्याकडे वैभव निंबाळकर, तुम्ही ऐकलं असेल की माहीत नाही, IPS ऑफिसर, आता तो DIG झालाय. त्याला ती गोळी लागली होती आसाममध्ये, त्यामुळे तो फेमस झाला. पण त्याचे वडील लहानपणापासून त्याला IPS व्हायचं होतं, आणि त्यांनी सांगितलं मी IPS होणार लहानपणी, कारण माझे वडील नेहमी म्हणायचे मोठ्या पोस्टवर जा, सगळ्यांनी IAS IPS जेव्हा, तर त्यांनी पकडलं की मी IPS होणार लहानपणी. आणि वडील त्याला उठवायचे, सकाळी उठवताना, उठ IPS ऑफिसर उठा. असं केलं पाहिजे आपण. IPS ऑफिसर, आज तो IPS झाला. नुसतं त्यांनी झाला नाही, प्रयत्न केले त्यांनी. नाही तर तुम्ही मला प्रयत्न करता नुसतं म्हणून होईल. प्रयत्न इज अ बेसिक, ते जो मी बोलणार नाही प्रत्येक वेळेला, प्रयत्न बेसिक आहे, पण तुम्ही त्यांच्या मनामध्ये ते घातलं पाहिजे. येस, त्याच्यासाठी त्यांनी प्लेटच बनवली होती त्याच्या नावाने, IAS ऑफिसर. आता ती डॉक्टर काश्मीरा संख्ये म्हणून आहे, ती पण पहिली आली महाराष्ट्रामध्ये IASला. तिने पण जीवनविद्या फिलॉसॉफी सगळी वापरली, व्हिज्युअलायझेशन, ॲफर्मेशन सगळं वापरलं तिने. आणि आई वडिलांनी पण ते संस्कार तिच्यावर दिले, तो IAS ऑफिसर होणार म्हणून. आणि आज ती पहिली आली महाराष्ट्रामध्ये. सांगायचा मतलब काय, प्रयत्नाबरोबर आपले संस्कारला खूप महत्त्वाचं असतं. म्हणून पेरेंटिंग म्हणजे काय मोठं नाही आहे. पेरेंटिंगमध्ये आपल्याला संस्कार करायचे मुलांवर. आणि ते संस्कार कुठले करायचे, आपण बहुतेक संस्कार म्हणजे पूजा कर, हनुमान चालिसा, हे सगळं चांगलं आहे, त्याच्याबद्दल मी काय बोलत नाही, पण ते संस्कार नाही नुसते. संस्कार कुठले आहेत की तू लोकांची कसं वाग, कृतज्ञता तू कशी तुझ्यामध्ये रुजवली पाहिजे, हे संस्कार आहेत, कळतं ना. म्हणून सद्गुरू म्हणतात जीवन मूल्यांचे संस्कार व्हायला पाहिजे. म्हणजे काय, समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान, कृतज्ञता, नम्रता आणि लवचिकता, हे संस्कार आपण रुजवले पाहिजे. बाकीचं आहे ते केलंच पाहिजे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. देवाला नमस्कार, आई वडिलांना नमस्कार, सगळं केलं पाहिजे ते. पण त्याच्याबरोबर खरे संस्कार जे आपण रुजवले पाहिजे हे रुजवले पाहिजे. आणि त्याच्यामधला सगळ्यात मोठा कुठला संस्कार तर कृतज्ञता. लहान मुलांना लहानपणापासून कृतज्ञतेची डायरी लिहायला लावली पाहिजे. आणि असं उगीच लिहायचं म्हणून नाही, काही लोक लिहितात माझ्या आई वडिलांनी स्वयंपाक चांगला केला, लिहिलं रोज तेच, याला कृतज्ञता म्हणत नाही. रोज फाइंड आउट करून सांगायचं काय वेगळं केलं तुझ्या आईने, तुझ्या वडिलांनी, तुझ्या भावाने, काय वेगळं केलं शोधून काढ आणि लिही. आणि ते नुसतं त्याला सांगून उपयोग नाही, आपण पण केलं पाहिजे. नाही तर बहुतेक आई वडिलांना मुलांना संस्कार वगैरे पाठवलं की सुटले आई वडील. मुलं संस्कार कुठून घेतात माहिती आहे, एक म्हणजे शिक्षणातनं घेतात, एक म्हणजे शिकवणीतनं घेतात. शिकवण म्हणजे काय, तुम्ही कसे वागतात, इतर जण कसे वागतात, त्यांच्याकडे बघून संस्कार घेतात. समजा तुम्ही आई वडिलांना नमस्कार रोज करत असतील तर तुम्हाला नमस्कार करतील. नाही तर तुम्ही नमस्कार कर रे मला आणि आई वडिलांना, तू नाही, मग ते करणार नाही.
केलं तर जबरदस्तीने करते. सांगायचा मुद्दा काय आहे की तुमच्या बिहेवियरमधनं ते संस्कार होत असतात. आणि तिसरं म्हणजे अनुभवात ते जे अनुभव घेतात आयुष्यामध्ये त्याच्यातनं त्यांना संस्कार होत असतात. म्हणून संस्काराला खूप महत्व आहे. संस्कार हेच धन आहे आपलं लक्षात ठेवायचं. आपण सगळेजण दोघेही आई वडील करिअरच्या मागे एवढे लागतो. म्हणून सद्गुरूंचं एक वाक्य आहे, मुलं ही आपल्यासाठी संपत्ती आहे, पण कधी त्यांना सुसंस्कारित केलं तर नाहीतर तीच आपली विपत्ती ठरते. संपत्ती आणि विपत्ती याचा अर्थ ॲसेट अँड लायबिलिटी. चांगले असतील तर ॲसेट, वाईट निघाले तर लायबिलिटी. बरोबर ना? म्हणून संस्कार देणं हे खूप महत्वाचं आहे. एक हिंदी वाक्य होतं, आता मला एक्झॅक्टली वाक्य आठवत नाही, त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही मुलाला गिफ्ट दिले तर तो थोडा वेळ रडायचं थांबेल. मुलगा जर रडत असेल आणि त्याला तुम्ही गिफ्ट दिलं आयपॅड बिपॅड तर तो तेवढा थोडा वेळ थांबेल, थोडा वेळ रडेल नाही दिलं तर. पण संस्कार दिले नाही तर तो आयुष्यभर रडेल, असं त्याचं म्हणणं आहे. आपण काय गिफ्ट देतो आणि काम करून टाकतो, आता घे बाबा गिफ्ट आणि गप्प बस आम्ही चालतो बाहेर. म्हणून पेरेंटिंग इज अ जॉब. पेरेंटिंग इज नॉट दॅट इट विल हॅपन ॲटोमॅटिकली. असं होत नाही कधी. कुठलीच गोष्ट ॲटोमॅटिकली होत नाही. ॲटोमॅटिकली होतं ते अधोगतीच होती. पाणी जसं खाली जातं तसं अधोगतीच होणार कधी काही जर केलं नाही तर. प्रगती पाहिजे असेल तर प्रयत्न केला, बरोबर ना? सगळ्या बाजूनी प्रयत्न करायला लागतात. संस्काराच्या बाजूनी, अभ्यासाच्या बाजूनी, सगळ्या बाजूनी प्रयत्न करायला लागतात, तरच माणसं पुढे जाऊ शकतात. असो तर माझा विषय होता की सर्वांमुळे मी हा जो कृतज्ञता आहे ना, हा संस्कार आपण प्रत्येकाने आपल्यात रुजवला पाहिजे. प्रत्येकाने हे जर तुम्ही केलं, म्हणून जीवनविद्येचा एक सिद्धांत आहे, कृतज्ञतेने भरलेलं आणि भारलेलं मन आयुष्यामध्ये तुम्हाला सगळं काही देण्यास समर्थ आहे. सगळं काही म्हणजे पैसा, संपत्ती, सगळं काही देण्यास समर्थ आहे. रिलेशनशिप, सगळ्या गोष्टी तुम्हाला कृतज्ञतेने मिळू शकतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणून जीवनविद्या एक गोष्ट सांगते, जो आहे म्हणजे कोण? हे आहे म्हणजे आपल्याकडे जे जे आहे, काय म्हणतात, संपत्ती, कार, काय ती प्रॉपर्टी काय आहे ना आपल्याबद्दल, काय ते असेल ते, 1 बेडरूम 2 बेडरूम बंगलो, डिटॅच अटॅच, तुमच्याकडे जे बोलतात ते सगळं आहे. त्याच्याबद्दल पहिलं कृतज्ञ राहा. त्याच्याबद्दल जर तुम्ही सतत बोलत राहाल, कसला हा फ्लॅट आहे, कसला आहे बंगलो आहे, अजून माझं त्यांच्याकडे बघ, माझ्या मैत्रिणीकडे कसं मोठं आहे, असं जर बोलत राहाल तर कधी तुम्हाला मिळणार नाही. मिळालं तरी तुम्हाला त्रासाने मिळेल. म्हणून आहे त्याबद्दल सतत कृतज्ञ राहायचा प्रयत्न करा. सतत म्हणा माझ्याकडे आहे. बघा, आहेची भावना तुम्हाला सगळं काही ॲबंडन्स, आयुष्यामध्ये ॲबंडन्स शब्द लक्षात ठेवा. ॲबंडन्स मिळवून देईल आणि रिलेशनशिप पण चांगल्या होतील सगळ्यांबरोबर, कळलं? म्हणून आपल्याला सवय असते की आपली गाडी जुनी झाली, काय खटारा आहे, खटारा कसला, ह्याच गाडीने तुला इतके दिवस तुला सर्व्हिस दिली ना, त्याला खटारा म्हणू नकोस. खटारा म्हटलं की खटारा तुझ्या हातात काय, बरोबर? मी एकदा ह्याला गेलो होतो प्रवचनाला, आमच्या शिरूरच्या तिकडे कुठे गेलो होतो. तिथे एक हिरो होंडाचा मालक होता, म्हणजे त्याचं मोठं शोरूम होती आणि तो मालक मला घेऊन फिरत होता. तो ड्रायव्हिंग करत होता, मी त्याच्या बाजूला होती. तर एक सारखे त्याला फोन येत होते, आणि शोरूम म्हटल्यानंतर फोन येणार ना कस्टमरचे. तर मला काय म्हणाला, ही एक कटकट आहे, मला एक सारखे फोन येत असतात. याचं बघितलं, ही कटकट नाही म्हटलं, हे जर बंद झालं, ही जर कट झालं तर तुझा बिझनेस कट होईल म्हटलं. हा कस्टमर मी तुझा देव आहे, लक्षात ठेव. तो फोन करतोय म्हणून तू आहेस, हे फोन बंद झाले तर संपलं सगळं. असं काही केलं, सॉरी बोललं. म्हणजे आपल्या लक्षात पण येत नाही लहान लहान गोष्टी, आपण सहज या गोष्टी करत असतो, सहज बोलत असतो, ही कटकट आहे, मला त्रास किती होतो. कटकट नाही आहे ना, त्याबद्दल खुश राहा. मी सकाळी कुठल्या तरी मुलाबद्दल कोणतरी बोललं की हा मुलं किती कटकट, म्हणजे रडतो किती. मूल आहे ना, रडू दे त्याला. मूल आहे म्हणून तू कृतज्ञ राहा भरपूर. ज्याला मूल नाही त्यांना विचारा काय ते.
म्हणून आहे त्याचं आपल्याला किंमत नसते, त्याच्यातले दोष बघत बसतो आणि मग दोषच एक्सपांड होतात आयुष्यामध्ये. म्हणून प्रत्येकामध्ये चांगलं बघायला शिका. एका प्रिन्सिपलमधून आपण किती शिकतो बघा, एका प्रिन्सिपल की आपण सर्वांमध्ये चांगलं शिकलो आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं मुलांना आहे ना चांगलं फाइंड आउट करायला लावा, त्याला एक सवय होईल की चांगलं बघण्याची किंवा चांगलं शोधून काढण्याची. ह्या गोष्टी आपण पण केल्या पाहिजे. आपल्याला पण सहज तुम्हाला जर विचारलं की आज 6 दिवसात तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करा एखाद्या माणसाने ज्याने तुमच्यासाठी काहीतरी केलं आहे, तुम्हाला असं करायला लागेल, आठवायला लागेल. बरंच सोपं नसतं ते, त्याच्यासाठी सवय करायला लागते. पण हे कृतज्ञतेने तुम्हाला सर्व काही मिळेल हे मात्र मी नक्की सांगतो. हेल्थपासून सगळं मिळेल. मग हेल्थसाठी काय करायचं, शरीराची कृतज्ञता. आम्ही नंतर साधना घेऊनच एक छोटीशी साधना घेऊ आपण नंतर, की प्रत्येक पार्टची आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कळलं की नाही? आपल्याला किंमतच नाही. आपलं जे सगळे शरीर चाललंय ना, हे चाललंय, कोणाला पडलंय, कोणाला असं वाटतं की आपलं शरीर चाललंय म्हणजे काहीतरी मोठं आहे. जेव्हा फ्रॅक्चर पाय होतो ना तेव्हा कळतं. हात फ्रॅक्चर झाल्यानंतर हात हलता येत नाही तेव्हा कळतं अरे हलवणं किती महत्वाचं होतं. एरवी आपण सहज हलवतो, हो की नाही, सहज खातो, सहज पाहतो, सहज बोलतो, आपल्याला काहीच वाटत नाही. आमच्याकडे ती अलका एकनीचा कानाला प्रॉब्लेम झाला, आयुष्य गेलं फुकट ना. मग कारण गाणं सगळं ते कानावर आहे, काय गातो ते ऐकून आहे, लावणं कशी सार आहे मग, हो की नाही. म्हणजे ऐकणं किती महत्वाचं आहे. चव नसेल तर आयुष्य गेलं फुकट. दिसलं तर दिसणं तर त्याच्याही पलीकडचं आहे. सांगायचा मुद्दा काय, प्रत्येक अवयव हा आपल्यासाठी डिवाईन आहे, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याची आपण रोज कृतज्ञतेने साधना केली पाहिजे. रोज मनापासून कृतज्ञतेने साधना केली पाहिजे. मी तर म्हणतो तुम्ही जिथे हात लावाल, म्हणजे इथे हात लागला तर म्हणा जावं थँक्यू. मग हे आपण कधी करतो, आंघोळ करताना करतो. मग आंघोळाची साधना, आंघोळ करताना काय करायचं, प्रत्येकाचा हाताला हात लावलं की हाताबद्दल कृतज्ञता असं व्यक्त करत करत आंघोळ करा, बघा मजा येईल तुम्हाला. म्हणजे साधनेसाठी वेळ काढायला लागत नाही, साधना अशीच करता येते. आमच्याकडे तर काही लोक एवढी पुढे गेलेली आहे. गोव्याला एक बाई आहे, ती किचनचं सगळं झालं ना आवरून की किचन मधल्या प्रत्येकाला थँक्यू म्हणून जाते जेव्हा झोपायला. काय म्हणजे मला नवल वाटते, नवीन नवीन आयडिया काढतात हे लोक, ते आमच्या डोक्यात पण आलेले नसतात. गॅसबद्दल सगळ्या ह्याच्याबद्दल म्हणते कृतज्ञ आहे, थँक्यू म्हणते आणि मग जाते, मनापासून म्हणते सगळं आणि रोज म्हणते ती. म्हणजे कृतज्ञता ही साधना किती मोठी आहे हे मला सांगायचं आहे. बरं, आता मी पुढे जातो. पुढला प्रिन्सिपल आहे सर्वांमध्ये मी आहे. याचा अर्थ काय, मी हा शब्द आता वेगळा आहे. सर्वांमध्ये मी आहे म्हणजे मी म्हणणारा, थोडंसं अध्यात्म सांगतो एकदमच. सर्वांमध्ये मी म्हणणारा आहे. आता तुम्ही मला विचारा की हा मी म्हणणारा कोण आहे. कोणालाही विचारलं, आता इथे विद्या बसली आहे, तिला मी जर विचारलं की हा मी म्हणणारा कोणतं, ती म्हणणार मी म्हणजे विद्या बोलते. बरोबर ना. प्रत्येकाला असं वाटतं ना, ज्याचं नाव असेल तसं. श्वेता म्हणणं मी श्वेता बोलते, बरोबर की नाही. मग खरं म्हणजे हा मी म्हणणारा हा ईश्वर आहे आतमधला. ईश्वर म्हटलं की लगेच दत्त आणि असं काय आणून नका डोळ्याचं. ईश्वर म्हणजे चैतन्य शक्ती, जी शक्ती आहे म्हणून तुम्ही जीवन जगताय. आज जीवन जगताय, आपण हलतोय, सगळं आहे ना, ती आधी शक्ती आहे तोपर्यंत. हे सगळं शरीर चाललंय तो शक्ती आहे तोपर्यंत. ती शक्ती आणि याचं जर हे संधान सुटलं की बोलो बाई राम, बरोबर ना. म्हणून ही जी शक्ती आहे ना, याला आम्ही ईश्वर म्हणतो किंवा चैतन्य शक्ती म्हणतो. आता ही चैतन्य शक्ती ही खरी म्हणजे मी म्हणते, कारण ही शक्ती आपल्याकडे जाणीव रूपाने जाणते. जाणीव म्हणजे काय, कॉन्शियसनेस. आपण प्रत्येक गोष्ट जाणतोय ना, तर तुम्ही मला बघताय, जाणताय, मी ऐकतोय, जाणतोय, बरोबर. हे जाणणं जे आहे ना, त्याला हे कॉन्शियसनेस लागतो, कॉन्शियसनेस. आणि ही चैतन्य शक्ती आपल्याकडे कॉन्शियसनेस रूपामध्ये आहे. खरं म्हणजे त्याच्याविषयी पुढे जाऊन सांगतो, सच्चिदानंद रूपात आहे. सच्चिदानंद स्वरूप म्हणतात त्याला. म्हणजे काय, सत म्हणजे एक्झिस्टन्स आहे त्याचं. मी डिटेलमध्ये जात नाही,
पण ह्याची माझी 42 लेक्चर्स 1-1 तासाची यूट्यूबवर आहे, सच्चिदानंद स्वरूप म्हणून. आणि सगळी इतकी सुंदर आहेत, लोकांना एवढी आवडत आहेत, त्याचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग होतो. तुम्ही ऐकू शकता जीवनविद्या चॅनल म्हणजे तुम्ही गेला तर सच्चिदानंद स्वरूप आणि प्रल्हादभाई म्हटलं की तुम्हाला मिळेल. सांगायचा मतलब काय की आपल्या इकडे जी चैतन्य शक्ती आहे ही सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणजे काय, सत आहे एक्झिस्टन्स, चित म्हणजे जाणीव म्हणजेच कॉन्शियसनेस, आणि आनंद म्हणजे स्वानंद, आतमध्ये आनंद भरलेला आहे. आता एक कोणाला सांगितलं तर कळणं कठीण आहे ना की हा आनंद आपल्याचकडे आहे, मग आपल्याला का आनंद मिळत नाही. ह्याला तर अध्यात्म लागतं समजण्यासाठी. अध्यात्म म्हणजे काय की आनंद आपल्याचकडे आहे. सद्गुरू म्हणतात आपण सुखीच असतो, मग काय आपणच आपल्याला दुःखी करतो. सिंपल. आपल्या विचारांनी आपल्या कर्मांनी आपण आपल्याला दुःखी करतो. सतत तुलना करतो दुसऱ्यांची आणि दुःखी होतो. सतत आहे त्याबद्दल कृतज्ञता दुःखी होतो. सतत वाईट विचार करतो, दुःखी होतो. सतत लोकांशी भांडतो, दुःखी होतो. खरं म्हणजे आपण आनंदीच असतो. हा अध्यात्माचा प्रिन्सिपल की तुला शोधायला नको बाहेर जाऊन सुख, तू सुखीच असतो. मग बाहेर शोधायचं काय तर पैसा, मिळवायचा काय तर पैसा. पैसा का मिळवायचा, अन्न वस्त्र निवारा सगळं पाहिजे म्हणून. त्याच्याशिवाय तुम्ही जीव जगू शकत नाही. शिक्षण पाहिजे, आरोग्य पाहिजे, वायफाय पाहिजे, मोबाईल पाहिजे, आयफोन पाहिजे, ह्याच्यासाठी पैसा लागतो. पण ह्यानी सुखी होत नाही माणूस, लक्षात ठेवायचं. म्हणून सुख वेगळं, पैसा वेगळा. पैशानी सोय होते, सुख सोय. सद्गुरू सुख सोय शब्द वापरतात, म्हणजे सोय होते. गाडीनी कम्फर्ट मिळतो, गाडीनी माणूस सुखी नाही होत. असं असतं तर एवढ्या सेलिब्रिटीनी आत्महत्या नसती केली, बरोबर ना. त्यांच्याकडे काय कमी असतं तरी शेवटी जेलमध्ये जातात, आत्महत्या करतात. सांगायचा मतलब काय, खरे आपण सुखीच असतो जर सगळं काही जीवनाला लागणाऱ्या वस्तू मिळाल्या तर. आता त्याला एंड नसतो म्हणून आपण दुःखी होतो. वस्त्र मिळाली, वस्त्र आणखीन हाय लेवल, मग कोट्याची साडी आपण ऐकतो. आता तुम्ही ऐकता की नाही मला माहित नाही. मोठी मोठी लग्न आपण ऐकली. आता कोट्याची साड्या, 1000 कोटी हे लागतात. त्याला एंड नसतो म्हणून आपण दुःखी होतो. नंतर वस्त्र जेवढं पाहिजे थोडंसं आणखीन चांगलं, थोडीशी पैठणी ओके, पण त्याच्या पुढे काय, त्याला हिरे लावलेले, त्याला काय काय करतात त्याला, त्यांनी मग माणूस दुःखी होतो, बरोबर की नाही. मग सांगायचा मतलब काय, अन्न वस्त्र पाहिजे, कम्फर्ट्स पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, सगळं पाहिजे. पण त्याला कुठेतरी लिमिट ठेवलं पाहिजे. त्याच्या पुढे जर तुम्ही आणखीन करत गेलं की दुःखी होणं लक्षात ठेवायचं, समजलं ना. म्हणून एक लक्षात ठेवायची, सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही आहे. आमच्याकडे एक बिझनेसमॅन आले होते सद्गुरूंना भेटायला. सद्गुरूंना त्यांनी प्रश्न विचारला, सद्गुरू पैसा आहे ना कमावता येतो, तो मोजता येतो किती आहे माझ्याकडे, सुख कुठे मोजता येतं. म्हणून सगळेजण सुखाच्या मागे लागत नाहीत, पैशाच्या मागे लागतात. तर सुख मोजायचं कसं, असा प्रश्न विचारला. सुख मिळवायचं कसं आणि मिळवलेलं मोजायचं कसं. सद्गुरूंनी एका वाक्यात उत्तर दिलं, सुख ही मिळवण्याची गोष्ट पण नाही, सुख ही मोजायची पण गोष्ट नाही आहे, सुख ही देण्याची गोष्ट आहे. असं बघत होता काय प्रश्न विचारला आणि उत्तर काय आलं. सुख ही मिळवण्याची गोष्टच नाही आहे. खरं सुख ज्याला आपण सुख म्हणतो ती मिळवण्याची, ती देण्याची गोष्ट आहे. लक्षात ठेवायची. तू देऊनच तुला मिळते, कळलं ना. दिल्याने येत आहे रे असं म्हटलेलं आहे. केल्याने होत आहे रे, तसं दिल्याने येत आहे. म्हणून तुम्ही जेवढं लोकांना सुख द्याल, आनंद द्याल, तेवढा तो तुमच्याकडे भरभरून परत येईल, हे लक्षात ठेवायचं. हा ॲक्शन आणि रिॲक्शन कर्मसिद्धांत आहे. जे कर्म कराल त्याचं फळ तुम्हाला भरभरून मिळणार. म्हणून सुख पाहिजे असेल तर ते द्यायला पाहिजे. तुम्ही म्हणा आमच्याचकडे काय नाही तर आम्ही देऊ कुठून. सुख देण्यासाठी तुमच्याकडे काय असायला लागतं असं नाही. असलं तर बरं. ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते ज्ञान देतील, ज्यांच्याकडे दाम आहे तो दाम देईल, ज्यांच्याकडे काम करण्याची शक्ती तो काम देईल, मदत करेल लोकांना. ते जाऊन नुसतं स्माईल तरी द्यायला शिका. स्माईल देऊन सुद्धा लोकांना तुम्ही सुखी करू शकता ना. एक स्माईल दिला तर किती बरं वाटतं. आता मी मध्ये आलो सकाळी, आता एंट्री केली आणि आमचे 2 स्माइलिंग चेहरे दिसले मला. कुठे गेले ते बसले असतात, बरं वाटलं बघून त्यांच्याकडे.
नुसता स्माइलिंग फेस बघून सुद्धा बरं वाटतं आपल्याला, तो सुद्धा आपल्यासाठी आनंदच असतो ना. म्हणून आनंद द्यायला शिकलं पाहिजे आपण. म्हणून मी जे सांगितलं की आपल्याकडे जो मी आहे आतमध्ये, मी म्हणणारा आहे ना, ही चैतन्य शक्ती आहे, तुम्ही नाही. तुम्ही हा, त्याला खोटा मी आणि खरा मी म्हणतात. खरा मी आणि खोटा मी दोन गोष्टी वेगळ्या असतात. श्वेता ही खोटा मी आहे, हा नाव समाजाने दिलेलं आहे, सर्टिफिकेट समाजाने दिलेलं आहे, व्हाईस प्रेसिडेंटने समाजाने नावं दिलेली आहेत, लेबल्स म्हणतो आम्ही त्याला, लेबल्स लावतात ना अंगाला, ती लावलेली आहेत. ते म्हणजे तू नव्हे. समजलं, तुम्हाला नाव दिलंय, सरनेम दिलेलं आहे, जात धर्म जे काय दिलं म्हणजे तू नाही. दिस इज गिव्हन बाय समाज. म्हणून ते समाज निर्मित व्यक्ती असते, समाज निर्मित पर्सनॅलिटी, त्याला आम्ही समाज निर्मित मी म्हणतो किंवा फॉल्स इगो म्हणतो, खोटा मी म्हणतो आपण त्याला. खोटा मी म्हणजे तो अस्तित्वात नाही आहे, तो समाजाने निर्माण केलेला आहे, तो समाज काढून घेतो मेल्यावर. जरा विचार करा, मेल्यानंतर नावाने पण हाक मारत नाही. आणि बॉडी घेऊन ये, नाव तरी घेतात का? काकाला घेऊन ये, मामाला घेऊन म्हणता का? आपण काय म्हणतो? बॉडी घेऊन ये. म्हणजे समाज जे तुम्हाला देतो ते सगळं काढून घेतो. त्या सर्टिफिकेटचा, त्या पोझिशनचा, कशाचाही फायदा नसतो. राहतं ते एक डेथ सर्टिफिकेट, त्याचा फायदा आपल्या मुलांना होतो. काय प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठी, बरोबर? म्हणजे आपल्याला समाज जे देतो नावासकट ते सगळं काढून घेतो मेल्यावर. म्हणजेच काय, हे खोटं आहे. खोटं आहे म्हणजे उपयोगी नाही ना, असं उपयोगी आहे. प्रपंचामध्ये व्यवहारासाठी सगळ्यासाठी नाव पाहिजे, गाव पाहिजे, सगळं पाहिजे. पण ते म्हणजे तू आहे हे मात्र डोक्यात लक्षात ठेव. ते म्हणजे मी नाही. मग मी म्हणजे कोण? जो आतमध्ये जो मी म्हणतो सतत, आपल्याला वाटतं मी म्हणतो, तो मी म्हणतो म्हणजे प्रल्हाद म्हणतो किंवा श्वेता म्हणते किंवा विद्या म्हणते. तिथे फक्त गोंधळ आहे अध्यात्मामध्ये. मी म्हणणारा तो आहे, पण तो म्हणताना विद्यामध्ये येते, विद्याचे संस्कारमध्ये येतात आणि त्या संस्काराप्रमाणे तो बोलतो. कळलं? आता याच्यामध्ये खूप मोठं अध्यात्म आहे, ते मी आता घेत नाही, नाहीतर खूप मला डीपमध्ये जायला लागेल. पण तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, पाहणारा तो असतो. कोण? कॉन्शियसनेस किंवा ईश्वर. तो पाहत असतो, पण पाहताना गॉगल विद्याचा असतो. एवढं सिंपल सांगतो, अध्यात्म सिंपल. गॉगल आपण जे लावतो ना, प्रत्येकाचा गॉगल वेगळा आहे. तो संस्काराने निर्माण झालेला गॉगल आपण लावतो आणि आपण व्यवहार करतो. म्हणून पाहणाराही तो असला तरी तो पाहतो कसा? त्या गॉगलमधनं पाहतो, संस्कारातनं पाहतो. आणि ते संस्कार कसे असतील त्याच्यावर अवलंबून आहे. हिच्याकडे बघताना मी प्रेमाने बघीन, हिच्याकडे मग द्वेषाने बघीन, हो की नाही? त्या संस्कार पाहणारा तोच आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि पाहणं हे आनंद आहे, कारण तो जेव्हा व्यक्त होतो पाहण्यातून, हा जो एक जाणीव आहे, जी कॉन्शियसनेस आहे, ती जेव्हा डोळ्यातून व्यक्त होते तेव्हा ती आनंदच देत असते. म्हणजेच काय होतं? पाहणं हा आनंद आहे. पटतंय? डोळे मिटून जरा फिरून बघा, किती वेळा आपटेल, हो की नाही? म्हणून पाहणं आनंद आहे, पण कसं पाहणं ते जीवन दिलं लागतं. संस्काराप्रमाणे पाहतो आपण, बरोबर? मग संस्कार जर चांगले झाले मग आपण कृतज्ञतेने पाहू शकतो, प्रेमाने पाहू शकतो. नाहीतर मत्सराने, द्वेषाने आपण पाहतो, त्याच्यामध्ये काय सांगायला नको, हो की नाही? म्हणून पाहणं सुधारणं म्हणजे अध्यात्म आहे. पाहणं सुधारणं म्हणजे, या वाक्याला खूप महत्व आहे. पाहणं सुधारणं म्हणजे बाहेर पाहणं पण सुधारलं पाहिजे, आतमध्ये पाहणं पण सुधारलं पाहिजे. अध्यात्मामध्ये आपण आतमध्ये पाहतो म्हणजे स्वरूपापर्यंत पोचतो. हे जे स्वरूप आहे म्हणजे जी चैतन्य शक्ती आहे, तिची जाण घेणं, तिचं भान घेणं, ह्याला अध्यात्म म्हणतं. आणि ते जे भान जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला आनंद होतो, कारण तिथे आनंद आहेच. पण आता आपण प्रपंच करतोय, मग प्रपंचामध्ये जे आपण करतो तिथे चांगलं भान घ्या ना, हो की नाही? आपण ज्याला पाहतो त्याला प्रेमाने पाहायला शिक जरा. प्रत्येक वेळेला द्वेषाने कशाला पाहायचं? म्हणून आपलं पाहणं सुधारलं, मग ते पाहणं आतमध्ये असू दे नाही तर बाहेर असू दे, दोन्ही सुधारलं पाहिजे.
दोन्ही सुधारलं की प्रपंच पण सुधारतो आणि परमार्थ पण साध्य होतो, बरोबर की नाही? म्हणून हा विषय खूप मोठा आहे, तो आपल्या ह्याच्यावर तुम्हाला बघायला मिळेल. जीवनविद्या चॅनेलवर सद्गुरूंचे खूप विषय फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळतात सगळं. तर सांगायचा मुद्दा काय, सर्वांमध्ये जो मी आहे ना तो आपण समजलं पाहिजे. आणि ह्या मीला आपण जर दुःख दिलं तर ते दुःख आपण आपल्याला देतोय हे लक्षात ठेवायचं. कळलं? सर्वांमध्ये मी एकच आहे, जो चैतन्य शक्ती सर्वांमध्ये नांदते. फरक कुठे पडलाय? संस्कारामुळे. संस्कारामुळे श्वेता म्हणून एक व्यक्ती निर्माण झाली. खरी आहे शक्ती, खरा मी आहे ती शक्ती आहे, आणि खोटा मी आहे ती व्यक्ती आहे. कळते मी काय म्हणतो ते? ही व्यक्ती लागते आपल्याला काम करायला, सगळं व्यवहार करायला, प्रपंच करायला व्यक्ती पाहिजेच. पण खरी कोण आहे? शक्ती आहे. हे समजून घेऊन जर आपण व्यक्तीने काम केलं आणि ते संस्कार व्यक्तीवर झाले तर मग तुमचं दोन्ही चांगलं होतं. प्रपंच पण चांगलं होतं, परमार्थ पण चांगलं होतं, बरोबर की नाही? म्हणून पाहणं सुधारलं पाहिजे, ऐकणं सुधारलं पाहिजे, बोलणं सुधारलं पाहिजे, विचार करणं सुधारलं पाहिजे. आणि हे सुधारेल कधी? सुसंस्कारित झाले तर. जीवनविद्येचं सगळं ज्ञान जर तुम्ही घेतलं तर तुमचे विचार बदलायला लागतील. विचार कसं करायचं हे शिकायला लागाल तुम्ही, समजलं? आणि याच्यातनं मग तुम्ही दुसऱ्यांना दुखवणार नाही. डायरेक्टली आता न कळतपणे दुखावले जातात. मला काल एकाने प्रश्न विचारला, मी काम करतो कंपनीमध्ये, मला लेआउट द्यायला लागतो, तर मला ते लेआउट देणं आवडत नाही, पण मला करायला लागतं. मग मी लोकांना दुखवतोच ना? नाही बाबा, कर्तव्य धर्म करणं वेगळं आणि लोकांना उगीच दुखावणं वेगळं. श्रीकृष्णाने युद्ध करायला सांगितलं ना, श्रीकृष्ण म्हणजे भगवान ना, त्यांनी काय सांगितलं? आपल्या गुरुला मान म्हणून सुद्धा सांगितलं. असं कोण सांगतं का? म्हणजे भगवद्गीतेमध्ये त्यांनी एक्स्ट्रीम दाखवले तुम्हाला. म्हणून दुसऱ्यांची मनं त्यांनी प्रयत्न केले श्रीकृष्णाने सगळ्यांना समजावून सांगण्याचे, तरी सगळ्यांनी अधर्माच्या बाजूने उभं राहायला म्हटल्यानंतर अधर्माला मारणं तुझा कर्तव्य धर्म आहे. म्हणून कर्तव्य धर्म करणं हे खूप महत्वाचं आहे. मग तू काय कर, कर्तव्य तुला पार पाडायला लागेल, त्याला सांगायला लागेल की तुला लेआउट देते, त्याला जेवढी मदत करते तेवढी कर. म्हणजे काय, तुमच्या ओळखी असतात, तुम्ही आज पोझिशन तुमच्या ओळखी असतात, त्यांना पुढे मदत करते, त्याला सांगा तुम्ही CV पाठवा, इथे पाठवा, प्रयत्न करायचे त्यांच्या दृष्टीने. आणि त्याला जर सौम्यपणे सांगितलं तर सगळं होण्यासारखं असतं. म्हणजे आपण त्याला कर्तव्य पाळताना सुद्धा मन न दुखवता आणि जेवढं काही प्रयत्न करता येईल तेवढी करून आपण ती पोझिशन चांगली करू शकतो. पटतंय का? आम्ही केलेलं म्हणून सांगतो, आमच्याकडे किती लोकांनी केलेलं आहे. इनफॅक्ट माझ्याकडे सुभाष केळकर म्हणून आहे, तो व्हेरी हाय पोस्टला आहे, ही इज द नेक्स्ट टू CEO. त्यांनी CEOला सांगितलं होतं की आपण आपले पगार कमी करूया, पण यांना काढू नका. आपले पगार एवढे मोठे आहेत, एक 10% 20% जरी आपण कमी केले आपले, किंवा 10% जरी कमी केले तरी यांचं आपल्याला कॉस्ट रिकवर करता येईल. पण वरच्या मॅनेजमेंटने ऐकलं नाही, मग त्याला करायला लागलं. मग केल्यानंतर त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे केलं, त्यांनी जेवढ्याला मदत करते तेवढं केली ते. म्हणजे आपण आतून क्लिअर असतो, पण कर्तव्य तर पाळायला पाहिजे, बरोबर ना? म्हणून एक लक्षात ठेवायचं की आपण मुद्दाम कोणाला दुखवायचं नाही, पण कधी कधी चुकून दुखावले जात असेल तर आपण काय करू शकत नाही, नंतर सॉरी म्हणू शकतो, एवढंच, बरोबर ना? पण आपला प्रिन्सिपल काय की तू जर दुसऱ्याला दुखवलं तर तू आणि तो वेगळा नाही हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तू स्वतःला दुखवतोय हे लक्षात ठेव. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे, तुका म्हणे एका देहाचे अवयव. म्हणजे काय, हा जो प्रचंड देह आहे परमेश्वराचा, त्याचे आपण एक एक अवयव आहोत. एका अवयवाला जरी आपण मारलं तर संपूर्ण शरीराला त्रास होतो की नाही? आपण काय आपल्या पायावर गुऱ्हाड मारून घेऊ? कारण तिथे मारलं की लगेच डोळ्यात पाणी येईल, सगळं त्रास आपल्याला होईल. तसं आपण जर दुसऱ्याला दुखवलं, दुसऱ्यांना त्रास दिला, दुसऱ्यांचं वाईट करायचा प्रयत्न केला तर तुम्ही खरं म्हणजे स्वतःच वाईट करता हे लक्षात ठेवायचं. आता हे निर्णय पद्धतीने आम्ही सांगतो, हे जरा डीप झालं. साधं काय, तुम्ही दुसऱ्यांना हे केलं की ते कर्म तुम्हाला रिॲक्शन होते, कर्माची रिॲक्शन तुम्हाला मिळणारच आणि मल्टिप्लाय होऊन मिळणार, नुसतं नाही. साधं रिॲक्शन इक्वल असतं, ॲक्शन रिॲक्शन इक्वल असते सायन्समध्ये, फिजिक्समध्ये, पण मेटाफिजिक्समध्ये इक्वल नसतं. तुम्ही जे कराल त्याचं तुम्हाला भरभरून मिळेल.
चांगलं केलं तर भरभरून मिळेल. कळलं ना? म्हणून आपल्याला जे काही करता येईल, ज्ञान देता येईल, काय देता येईल ते द्यायचं आपण. समजलं ना? काहीच नाही देता येईल तर निदान कौतुक करायला शिक, दुसऱ्यांचं ॲप्रिशिएट कर. आम्ही नेहमी म्हणतो कान दे, मान दे, नाम घे, कितीतरी गोष्टी करता येतात आपल्याला, पण ते आपण करत नाही, केलं पाहिजे. समजलं ना? म्हणून परवाच माझा एक व्हिडिओ गेलेला आहे. आम्ही सरकारला मदत करतोय अवयवदानासाठी. आम्ही जवळजवळ 20,000च्या वर फॉर्म्स गोळा केलेले आहेत आणि आम्हाला सर्टिफिकेट मिळाले सरकारकडनं. तर ते त्याच्यासाठी त्यांची आता 3 ऑगस्टला त्यांचा काहीतरी मोठा प्रोग्राम आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी माझा व्हिडिओ मागितला होता 15-20 मिनिटाचा. तो मी व्हिडिओ करून पाठवला, ते आता सगळीकडे सर्क्युलेट करतील. त्याच्यामध्ये मी हाच विषय मांडला की सद्गुरूंनी काय सांगितलं की शरीर साक्षात परमेश्वर आहे. कारण हा ईश्वराने बनवलेली बॉडी आहे, हे लक्षात ठेवा. हे शरीर आपण नाही बनवलं आहे, कोणी बाईनी ती आई झाली तिने बनवलेलं नाही आहे. ते सगळं बनवलं ती आतल्या चैतन्य शक्तीमुळेच बनलेलं आहे. सगळं डिझाईन आतमध्येच आहे आणि ते डिव्हाइन आहे सगळं. म्हणून या डिव्हाइन शक्तीने शरीर बनवलेलं आहे, त्यामुळे ते शरीर पण त्याचाच भाग आहे. काही लोक सांगतात शरीर टाकाऊ आहे, शरीर हे. सद्गुरू वेगळं सांगतात. सद्गुरू म्हणतात शरीर पण महत्वाचं आहे. शरीर आहे तर देव मिळेल, शरीर आहे तर ईश्वर मिळेल, शरीर आहे तर प्रपंच होईल, शरीर नाही तर काय नाही. बरोबर की नाही? म्हणून शरीराची पूजा करायची म्हणजे शरीराची काळजी घ्यायची. आणि काळजी जर घेतली तर जीवन सुखाचं होईलच, जीवन सुखाचं होईलच. पण जीवन गेल्यानंतर सुद्धा आपण आपले अवयव दान करू शकतो. बरोबर ना? तर मी त्याला म्हटलं की त्याच्यामध्ये मी म्हटलं की प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे दान करावं, कुवतीप्रमाणे दुसऱ्यांना मदत करावी. प्रत्येकाची कुवत वेगळी आहे. मोठे बिझनेसमॅन पैसे देतात, मोठ्याने कोट्याने पैसे देतात, आपण नाही देऊ शकत ना. पण आपण जे काय देऊ शकतो ते आपण द्यायचं. कळलं ना? पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अवयवदान सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण कित्येक लोकांचे प्राण वाचतात, कित्येक लोकांचं जीवन चांगलं होतं. मग त्याच्यासाठी तुम्ही जर शरीराची काळजी घेतली तर शरीर पण चांगलं राहील, तुमचं जीवन पण छान होईल आणि जीवनानंतर सुद्धा तुमचा प्रवास चांगला होईल. आणि तुमच्या डोळ्यांनी दुसरे डोळे बघायला लागतील पुढे. बरोबर ना? असो, तर हा एक दुसरं प्रिन्सिपल मी सांगितलं. याच्यातनं काय शिकायचं की आपण दुसऱ्यांना दुःख द्यायचं नाही. जेवढं दुःख द्याल ते दुःख मल्टिप्लाय मॅग्निफाय होऊन तुमच्याकडे परत येणार, हे सत्य आहे. हे लक्षात ठेवायचे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हे विसरता कामा नये कधीच. म्हणून या प्रिन्सिपलमधनं, या स्पिरिच्युअल विजडममधनं आपण शिकायचं आहे. त्याला जीवविद्या म्हणतात. काय शिकायचं हे शिकायचं. कळलं? मुलांना आपण हे शिकवलं पाहिजे. पेरेंटिंग म्हणजे काय? हे जे संस्कार आहेत ते मुलांपर्यंत पोहोचवायचे म्हणजे पेरेंटिंग. ओके नाही? मुलांना आपण कधीही दुसऱ्याबद्दल वाईट बोलायला द्यायचं नाही, दुसऱ्यांना त्रास द्यायचा नाही. केअरिंग, शेअरिंग ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजे तिला. म्हणून या सगळ्या गोष्टी शिकवणं म्हणजे संस्कार आहेत, लक्षात ठेवायचे. आता तिसरं प्रिन्सिपल आहे, अजून वेळ आहे ना? तर तिसरं प्रिन्सिपल सांगतो की सर्वांसाठी मी आहे. सर्वांसाठी मी आहे म्हणजे काय? सर्वांना आनंद देण्यासाठी मी आहे. म्हणून आपल्या जीवनाचं पर्पज ऑफ आवर लाईफ काय? बरेच लोक काही काही उत्तरं देतात आणि काही लोक म्हणतात देयर इज नो पर्पज म्हणतात. पण जीवनविद्या काय सांगते? पर्पज ऑफ लाईफ इज टू गिव्ह. काय? आनंद वाटा. आणि जेवढी तुम्ही वाटाल तेवढा तुम्ही आनंद लुटाल. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की जीवनाचं पर्पज काय? व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ? हे आनंद वाटा आणि आनंद लुटा, हे जीवनाचं पर्पज आहे. म्हणून आपण आनंद वाटायचा कसा? सिंपल आहे. कोणी कामात वाटू शकतो, कशात नाही वाटू शकतो. तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुम्ही त्या कामातून तुमच्या कस्टमरला, समाजाला, देशाला, सगळ्यांना आनंद वाटत असतं. म्हणून सद्गुरूंचं हे अमृत तुषार आहे, सिद्धांत आहे, लव वर्क अँड ब्लेस ऑल. ब्लेस ऑल म्हणजे काय? लव वर्क कर, मनापासून काम कर, आणि ब्लेस ऑल म्हणजे सर्वांचं भलं होऊ दे म्हणत राहा. सिंपल. आणि अध्यात्म करायची गरज नाही, वेळ नसतो लोकांना. एवढं तर कर, कामावर प्रेम कर,
प्रेमाने काम कर आणि प्ले सॉल्व कर. प्रेमाने काम म्हणजे बाकीच्याबद्दल एम्पथी असू दे, एम्पथी आणि ॲप्रिसिएशन या गोष्टी केल्या पाहिजे आपण. एकाने आमच्याकडे डॉक्टर, नाव विसरलो मी त्यांचं, फेमस डॉक्टर आहेत ते, त्यांनी असं झालं की आता वर्ल्डनी हेल्दी लाईफचं एक डेफिनेशन केलेलं आहे. डेफिनेशन काय केलं आहे? एन्थुझियाझम फॉर वर्क आणि एन्थुझियाझम टू बी पॅशनेट फॉर द वर्क आणि कम्पॅशनेट फॉर द पीपल. असं जो करेल तो हेल्दी असं म्हटलेलं आहे. आता हे सद्गुरूंनी अगोदरच सांगितले सगळ्या गोष्टी. सद्गुरूंनी सांगितलं होतं की लव वर्क म्हणजे काय? कष्ट, कर्तव्य, कौशल्य आणि कल्पकता या 4 गोष्टीवर तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे. आणि पुढल्या 2 गोष्टी म्हणजे काय? ॲप्रिसिएशन आणि करुणा. करुणा म्हणजे एम्पथी, लोकांबद्दल कम्पॅशन. म्हणून पॅशन फॉर द वर्क, कम्पॅशन फॉर द पीपल विथ हुम यू वर्क. बरोबर. आणि थर्ड सांगितलं ग्रॅटिट्यूड फॉर ऑल. सद्गुरूने ॲडिशन केलेलं आहे. आणि ब्लेस ऑल म्हणजे ग्रॅटिट्यूडमधनं सगळ्यांना ब्लेसिंग करण्याची तुम्हाला काय म्हणतात त्याला आवड निर्माण व्हायला पाहिजे. कारण तुम्ही सर्वांबद्दल कृतज्ञ आहे, मग सर्वांचं भलं होऊ दे हा विचार जर आपण केला तर आपलं शुभचिंतन झालं, म्हणजेच ब्लेस ऑल, म्हणजेच आमची प्रार्थना. समजलं. म्हणून सद्गुरूंनी या 3 प्रिन्सिपल आपल्याला सांगितले आहेत. काय? सर्वांमुळे मी आहे म्हणून कृतज्ञ राहा, सर्वांमध्ये मी आहे म्हणून कोणालाही दुखू नको, प्रत्येकाला जितकं तुला सुख देता येईल, जितकं ज्या ज्या मार्गाने देता येईल त्या मार्गाने तू सुख दे, दुखू नको कोणाला. आणि तिसरं म्हणजे सर्वांसाठी मी आहे, म्हणजे सर्वांना आनंद देण्यासाठी मी आहे म्हणून सतत लोकांना आनंद देत राहा. तुझ्या कामात न देत जा, सोशल वर्क करून दे, कसंही दे. फॅमिली लाईफमध्ये तू आनंद देऊ शकतो, बायकोला आनंद देऊ शकतो, मुलांना आनंद देऊ शकतो. पण तेच पाहिजे आपलं लक्ष की दुसऱ्यांना मी आनंद कसा देईन, दुसऱ्यांना मी सुखी कसं करता येईल आपल्या दृष्टीने. म्हणून सद्गुरूंनी प्रेम या शब्दाची व्याख्या केली आहे. काय केली आहे? एकमेकाला सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम. म्हणून नवरा बायकोनी कॉम्पिटिशन लावली पाहिजे की मी तुला सुखी करतो, तुम्हाला सुखी करतो. बस झालं, रिलेशनशिप विल बी बेस्ट. मी पण शिकले, मी पण पैसा कमवते, तो म्हणतो मी पण कमवते. पण दोघे जण लॅपटॉप घेऊन बसतात, दोघे जण व्हॉट्सअप घेऊन बसतात, दोघे जवळ बसतात पण दोघे आपापसात बघत पण नाही एकमेकांना. अशाने कसं काय इंटरॅक्शन होणार आहे? अशा रिलेशनशिप होणार नाही. म्हणून हा पण एक वेगळा विषय आहे आमचा. एन्जॉय स्ट्रेस हा एक विषय आम्ही करतो. म्हणजे स्ट्रेस कसा एन्जॉय करायचा, फॅमिली रिलेशनशिप कशी करायची, पेरेंटिंग स्किल्स काय, असे खूप मोठे मोठे विषय, अध्यात्मातले विषय आहेत. जीवनविद्येला एंड नाही आहे. पण आज पहिल्यांदाच मी इथे आलेलो आहे अटलांटामध्ये, तर थोडंसं सांगून मी थोडं तुम्हाला पेरेंटिंग स्किल पण सांगितल्या. रिलेशनशिपबद्दल या 3ही गोष्टी जर तुम्ही केल्या तर रिलेशनशिप चांगली व्हायलाच पाहिजे. आणि शरीराची साधना करणं हे तुम्हाला सांगितलं. हेल्थ, शेवटी हार्मनीसाठी काय पाहिजे? हेल्थ पाहिजे, फॅमिली लाईफ चांगलं पाहिजे, करिअर चांगलं पाहिजे. करिअर म्हणजे काय? एका माणसाने म्हटलंय की बिझनेस रिलेशनशिप, नथिंग एल्स. मार्केटिंग इज रिलेशनशिप. नातं जोडणं, संबंध नीट ठेवणं हेच सगळ्यात आहे. आज आपण बिझनेस करताना काय करतो? संबंध चांगले ठेवायला लागतात. संबंध बिघडले की गेलं सगळं. म्हणून संबंध चांगलं ठेवणं यालाच खूप महत्त्व आहे. आणि संबंध चांगले ठेवण्यासाठी विचार बदलले पाहिजे. कृतज्ञतेने मन भरलेलं आणि भारलेलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि सतत ब्लेसिंग देत राहायला पाहिजे. आणि अजून एक आम्ही साधना शिकवतो, ती सांगतो आणि थांबतो, की आपण ज्यांच्याशी भेटतो, जेव्हा आपण एखाद्याचं स्मरण करतो, एखाद्याला पाहतो, तेव्हा आपण एकमेकांना जोडले जातो. कारण शक्ती एक असल्यामुळे आपल्या मनातले विचार, व्हायब्रेशन ही पण शक्तीच आहे ना, ती शक्ती त्याच्यापर्यंत पोचते. समजलं ना. म्हणून आपण ज्या लोकांबद्दल विचार करतो, भावना करतो, ते सगळ्या त्याच्यापर्यंत पोचतात. हे प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं. हे पटतंय? उदाहरण देऊन सांगतो. काही मुली म्हणतात ना, त्याची नजर चांगली नाही, म्हणता की नाही तुम्ही? एखादा माणूस जर चांगला नसेल तर त्याची नजर चांगली आहे. नजर सेम असते, डोळे सेम असतात, पण त्याचे विचार वाईट असतात तुमच्याबद्दलचे. मग तुम्ही म्हणता त्याची नजर बरी नाही. बरोबर.
नजर परिणामी त्याचा विचार बरा नाही आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचतो. तो कसा पोहोचतो? सबकॉन्शियसली पोहोचतो आणि कॉन्शियसली तुम्ही रिस्पॉन्ड करता, हे लक्षात ठेवायचं. कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस ऐकलंय तुम्ही बहिर्मन आणि अंतर्मन. तर अंतर्मनाच्या लेवलला तुम्हाला सगळं कळतं, लोकांचे विचार, लोकांच्या भावना, आणि तुम्ही कॉन्शियसली रिस्पॉन्ड करायला लागता. म्हणून तुमच्या बॉसबद्दल जर तुम्ही गॉसिपिंग करायला सुरुवात केली, त्या बॉसची जर बाहेर सुरू केलं, बाहेरून पण त्याच्याकडे पोचतंच, कोणतरी असतो चमचा पोचवणारा, आणि आतून पण त्याच्याकडे पोचतं, कारण तुम्ही आतून जे बोलता ते त्याच्यापर्यंत पोचतं. म्हणून बाहेरून तुम्ही किती नमस्कार केला बॉसला आणि नम्रता दाखवली, आणि आतून जर तुम्ही त्याला शिव्या देत असाल तर तो ती शिव्या त्याच्यापर्यंत पोचतात आणि मग तो त्याप्रमाणे तुमच्याशी वागायला लागतो. लक्षात ठेवा. मग आता हे प्रिन्सिपल समजलं आपल्याला, माइंडचं प्रिन्सिपल समजलं. मग आता आपण काय केलं पाहिजे? कशाला दुसऱ्याबद्दल वाईट विचार करा? ते एंटरटेनमेंट कशाला पाहिजे आपल्याला? लोकांना खूप चवीने गप्पा मारतात. बॉस नसला की बॉसबद्दल बोलण्याला खूप लोकांना आवडतं. ह्याच्यातनं काही फायदा होत नाही. त्याच्या बॉसबद्दल जर आपण चांगले विचार केले, याचं भलं होऊ दे, याची भरभराट होऊ दे, याचा संसार सुखाचा होऊ दे, असं जर विचार केला तर तुमचं नातं असं जोडलं जाईल. आणि हे सगळं आम्ही प्रूव्ह केलेलं आहे. आमचा रिसर्च चालू असतो. एवढे तरी आम्ही एक्सपेरिमेंट केलेले आहेत. तुम्ही करून बघा. तुम्हाला जी व्यक्ती अशी वाटते की ज्याच्याबद्दल तुम्हाला अजून चांगले विचार नाही किंवा आपल्याशी पटत नाही त्याचं, तर त्याच्याबद्दल मी सांगतो ती साधना करा. आणि काही लोकांना 8 दिवसात फरक पडेल, काही लोकांना 2 महिन्यात, काही लोकांना 6 महिने लागतील. इट डिपेंड्स ऑन तुमचं किती जोरात आहे त्याच्यावर. बरोबर. सासू सुनेचं नातं पण आम्ही बदलून टाकलेलं आहे. म्हणजे जी बोलत नव्हती, फोनवर बोलत नव्हती, जवळ आली तर भेटत डोळे, ती सासू आज मिठ्या मारून एकमेकांशीच बोलतात, मुलाशीच बोलत नाही, म्हणजे जास्त बोलत नाही. एवढं चेंज 360 डिग्री चेंज होऊ शकतो. होतो की नाही? मग हे बॉस बद्दल का नाही होणार? करून बघा. तुमच्या बॉस बद्दल जर काही प्रॉब्लेम असतील, कोणाबद्दलही पकडा तुम्ही, कोणाबद्दलही, आणि तुम्ही त्याच्याबद्दल आतून ब्लेसिंग द्यायला सुरुवात करा त्याला. ती बलगती साधना आम्ही सांगू तुम्हाला काय करायची. ती जर तुम्ही केली नुसती, कोणाबद्दलही करायला लागत नाही. आणि इंटरनल कम्युनिकेशन मी जे सांगितलं तुम्हाला, मुलांबरोबर करायचं. म्हणजे मुलांमध्ये जर चेंज पाहिजे असेल, मुलगा खूप राग करत असेल तर त्याच्यासाठी इंटरनल कम्युनिकेशन करायचं. मुलगा अभ्यास करत नसेल तर त्याला इंटरनल कम्युनिकेशन करायचं. हे जर तुम्ही केलं तर मुलामध्ये फरक जाणवेल. म्हणून मी तुम्हाला 3च साधना शिकवतो आता. ममता पुढे गेली. त्या 3ही साधनेचं तुम्हाला प्रिन्सिपल मी सांगितलेले आहे. फक्त ते काय करायचं ते सांगतो. याचा उपयोग तुम्हाला रिलेशनशिप मध्ये होईल, मुलांवर होईल. मुलाशी तुम्ही डायरेक्टली बोलू शकता. त्यांना मोठ्याने बोलायचं नाही कुठेच. नाही तर बॉसला जाऊन सांगतील काय तुझं भलं होऊ दे, बॉसला घरी बसतो. भलं मोठ्याने कुठे म्हणायचं आणि मोठ्याने कुठे नाही म्हणायचं आपण ठरवायचं. एवढं शार्प पण आपल्याकडे असतं. आमच्या घरामध्ये जर कोणी आलं तर आम्ही जाताना त्याला हे म्हणतो, देवा यांचं भलं, देवा. त्याला खूप आनंद होतो. कारण कोणतरी या घरी आल्यानंतर असं म्हणतोय आमच्यासाठी. पण बाहेर बोलायचं नाही, बाहेर मनात म्हणायचं. समजलं ना? त्यामुळे या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला सगळं काही काय म्हणतात त्याला फुल फिलिंग लाईफ मिळू शकतं. आता तुम्हाला आणखीन जर डिटेल पाहिजे असेल तर जीवनविद्यार्थी यूट्यूब चॅनल आहे आमचं. त्याच्यामुळे केवढे तरी तुम्हाला फुकट ऐकायला मिळेल. लवकरच आम्ही कोर्सेस घेऊन येतो इकडे प्रत्येक ठिकाणी. म्हणजे ग्लोबल चालू राहणार ते. पण तुम्ही ते झूम कॉलवर किंवा ते असेल तो प्लॅटफॉर्म, त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जॉईन करू शकता. आणि त्याला तुम्हाला एक बेसिकपासून सुरू करणार, फंडामेंटल्स पासून ते हाय लेवलपर्यंत घेऊन जाणार. काही लोकांना अध्यात्मामध्ये खूप आवड असते, मग अध्यात्मामध्ये सुद्धा आम्ही ते लेक्चर देणार. तेव्हा सगळ्यांचा तुम्ही लाभ घ्यावा. पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो, कारण फर्स्ट टाइम मी इथे आलो आहे. सुरभी एकटीच होती बिचारी इकडे, पुढे गेली सुरभी. पण तिने जेवढं प्रचार करता येईल, कारण लोकांना कळल्याशिवाय लोक येत नाही ना. मला किती लोक येऊन भेटले, आम्हाला समजून बरोबर आम्ही आलो. समजल्याशिवाय येऊ शकत नाही ना कोण. आणि आमचे अशोक जोशी साहेब इथे आलेले आहेत. आमच्या कंपनीमध्ये ते व्हाईस प्रेसिडेंट होते. शेवटपर्यंत व्हाईस प्रेसिडेंट होता ना तू? हां, ते आमच्या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट होते. आणि त्यामुळे आमची चांगली ओळख होती. आणि मला माहीत नाही ते इकडे आहेत म्हणून. आणि त्याने मला फोन करून झालं की मी येतोय. म्हटलं अरे वा, मला खूप आनंद झाला.
थँक्यू तू आल्याबद्दल. आणि त्यांची मला वाटतं बायको यांची मैत्रीण आहे ना, असो. तर सगळ्यांना कळलं, ते लोक आले आणि मला वाटतं काहीतरी फायदा झाला असावा असं मी समजतो. आणि मी इथे थांबतो आणि साधना घेतो.